मिस्टर 5 चॅप्टर केमिकल कायनेटिक्स. ओके, आता या लेक्चरमध्ये आपल्याला केमिकल कायनेटिक्स काय आहे ते समजून घ्यायचं आहे. आपण सुरुवात करूया. बघा, इंट्रोडक्शन काय दिलंय. द रेट ऑफ रिॲक्शन डिपेंड ऑन कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट, टेम्परेचर, प्रेशर अँड द प्रेझेन्स ऑफ कॅटॅलिस्ट. ऑफ दिस द इफेक्ट ऑफ टेम्परेचर ऑन रिॲक्शन रेट इज मोस्ट प्रोफाउंड. ओके, इथे सिंपल यांनी सांगितलं काय की रेट ऑफ रिॲक्शन जो आहे तो कशावर डिपेंड आहे. कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंटवर डिपेंड आहे, टेम्परेचरवर डिपेंड आहे, प्रेशरवर डिपेंड आहे. ओके, आणि प्रेझेन्स ऑफ कॅटॅलिस्ट या गोष्टींवर तो डिपेंड आहे. ओके, पुढे काय सांगितलं बघा. रिॲक्शन आर क्लासिफाईड ॲज 0 ऑर्डर, फर्स्ट ऑर्डर, सेकंड ऑर्डर बेस्ड ऑन द डिपेंडन्स ऑफ द रिॲक्शन. रेट ऑफ द कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट, द आर्हेनियस इक्वेशन. ओके, इथं बघा आर्हेनियस इक्वेशन फार महत्त्वाचं आहे. इथं काय सांगितलं बघा. आर्हेनियस इक्वेशन दॅट इज द के इज इक्वल टू ए इंटू ई रेज टू ई ए अपॉन आर टी. हे आर्हेनियस इक्वेशन दिले बघा, फार महत्त्वाचं आहे. के इज इक्वल टू ए इंटू ई रेज टू मायनस ई ए अपॉन आर टी. कोरिलेट द रेट कॉन्स्टंट के विथ द ॲब्सोल्यूट टेम्परेचर टी अँड डिफाईन द एनर्जी ऑफ ॲक्टिवेशन. ओके, मग त्याला काय बोलणार आपण. एनर्जी ऑफ ॲक्टिवेशन बोल. येस, त्याला काय बोलणार. एनर्जी ऑफ ॲक्टिवेशन. द मिनिमम एनर्जी रिक्वायर फॉर द रिॲक्टंट मॉलिक्यूल टू अंडरगो अ केमिकल रिॲक्शन. ओके, ॲक्टिवेशन एनर्जीला याने काय सांगितलं बघा. इट इज द मिनिमम एनर्जी रिक्वायर्ड फॉर द रिॲक्टंट मॉलिक्यूल टू अंडरगो केमिकल रिॲक्शन. ओके, पुढे काय सांगितलं बघा. टू इम्पॉर्टंट थेरीज हॅव बीन पुट फॉरवर्ड टू एक्सप्लेन द रेट ऑफ रिॲक्शन. कुठल्या कुठल्या थेरी आहेत. तर पहिल्या आहे द कोलिजन थेरी आणि दुसरी आहे द ॲक्टिवेटेड कॉम्प्लेक्स थेरी. ओके, या चॅप्टरमध्ये बघा 2 ते 3च गोष्टी आहेत त्या महत्त्वाच्या आहेत. ओके, त्यामध्ये आपण घेतलं द कोलिजन थेरी, दुसरं आपण घेतलं द ॲक्टिवेटेड कॉम्प्लेक्स थेरी. ओके, इथं पुढे काय सांगितलं बघा. ऑल्सो कॉल्ड द ट्रान्झिशन स्टेट थेरी ऑर द थेरी ऑफ ॲब्सोल्यूट रिॲक्शन रेट. ओके, त्यालाच काय बोलणार आपण. ट्रान्झिशन स्टेट थेरी बोलणार आहेत किंवा रिॲक्शन ॲब्सोल्यूट रिॲक्शन रेट थेरी बोलणार आहे. ओके, यस, पुढे काय सांगितलं बघा. त्याचा एक एक थेरी आपण इथं बघून घेऊया. ओके, कोलिजन थेरी ऑफ रिॲक्शन रेट. ओके, कोलिजन थेरी ऑफ रिॲक्शन रेट काय बघा. द कोलिजन थेरी ऑफ रिॲक्शन रेट इज एक्सप्लेन टू द रिॲक्शन रेट ऑन द बेसिस ऑफ कोलिजन बिटवीन द रिॲक्टंट मॉलिक्यूल. ओके, आता कोलिजन जे होतं, कोलिजनमध्ये इन शॉर्टमध्ये आपण काय बोलणार आहोत. टक्कर. ओके, टक्कर जे होते त्या टक्करची जी थेरी आहे त्याला नाव दिले त्यांनी कोलिजन थेरी. ओके, तर त्याने काय सांगितलं बघा. अकॉर्डिंग टू द कायनेटिक थेरी ऑफ गॅसेस मॉलिक्यूल आर इन अ स्टेट ऑफ कंटिन्युअस मोशन. ओके, आता आपल्याला काय माहिती आहे. कायनेटिक थेरी जी आहे गॅसेसची ते काय सांगते. जे काय मॉलिक्युल्स आहेत आपल्याला ते मॉलिक्युल्स कसे आहेत. दे आर कंटिन्युअस इन अ मोशन. कंटिन्युअस मोशनमध्ये दिस रिझल्ट इन अ इंटर मॉलिक्युलर कोलिजन. ओके, त्याचा रिझल्ट काय आलं. इंटर मॉलिक्युलर कोलिजन. त्यांचं एकमेकांसोबत काय होणार. कोलिजन होणार. ओके, लिडिंग टू अ केमिकल रिॲक्शन. आणि मग तिथं जाऊन तुमच्यावाली केमिकल रिॲक्शन जी आहे ती सुरू होणार. ओके, आता जे अझम्पशन्स काय बघा. क्वेश्चन येऊ शकतो. राईट डाऊन द अझम्पशन्स ऑफ कोलिजन थेरी ऑफ. ओके, राईट डाऊन द अझम्पशन ऑफ कोलिजन थेरी. मग 5 मार्कांसाठी एक क्वेश्चन तुम्हाला येऊ शकतो. तर आरामात तुम्हाला इथं 5 मार्क भेटू शकतात. सर्व काही थेरॉटिकल गोष्टी आहे. काहीच इथं तुम्हाला एखादं डेरिवेशन किंवा रिॲक्शन वगैरे काही द्यायची नाही आहे. ओके, तो पहिला पॉईंट काय सांगितलं बघा. रिॲक्शन अक्यूर व्हेन 2 मॉलिक्यूल ए अँड बी केमिकली सिमिलर ऑर डिसिमिलर कम क्लोज टू इच अदर अँड अंडरगो द कोलिजन. ओके, हे जे आहे ते एकत्र येणार आणि कोल्युजनमध्ये जाणार ए आणि बी मॉलिक्यूल. ओके, पहिला पॉईंट दिला आहे. सेकंड पॉईंट काय दिलं बघा. द रेट ऑफ रिॲक्शन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द टोटल नंबर ऑफ कोल्युजन पर सेंटीमीटर क्यूब पर सेकंड. ओके, म्हणजे एका सेंटीमीटर क्यूबमध्ये किती कोल्युजन घडतात त्यावर त्याचा रेट ऑफ रिॲक्शन डिपेंड असणार आहे. ओके, तिसरा पॉईंट काय सांगितला आहे. मॉलिक्युल्स आर कन्सिडर अ रिजिड हार्ड स्पेअर डिस्क्रायबिंग ओनली अ ट्रान्झिशन मोशन. येस, ओके, याचा अर्थ काय सांगितलं की जे काय मॉलिक्यूल असणार आहे ते काय असणार आहे. रिजिड हार्ड स्पेअर असणार आहे. तसेच रिजिड हार्ड स्पेअर असणार आहे अँड इट्स ओनली हॅव द ट्रान्झिशनल मोशन. त्यांना फक्त कुठलं मोशन असणार आहे. ट्रान्झिशनल मोशन असणार आहे. ओके, पुढचा काय पॉईंट सांगितलं बघा. ड्युरिंग कोल्युजन एनर्जी इज मेअरली चेंज बिटवीन द कोलायडिंग मॉलिक्यूल. देर इज अ नो लॉस ऑर गेन ऑफ एनर्जी. ओके, म्हणजे बघा एनर्जीचा लॉस आणि गेन इथं काहीही होत नाही. सच कोल्युजन इन विच एनर्जी इज कन्झर्व आर कॉल्ड द इलास्टिक कोल्युजन. ओके, म्हणजे असे कोल्युजन की ज्यामध्ये एनर्जीचा काही लॉस पण होत नाही आणि गेन पण होत नाही. मग याला काय बोलणार आपण. इलास्टिक कोल्युजन्स बोलणार. काय बोलणार याला आपण. इलास्टिक कोल्युजन बोलणार. ओके, 5वा पॉईंट काय दिलं बघा. ड्युरिंग अ कोल्युजन सम मॉलिक्यूल अक्वायर द एनर्जी ऑफ ॲक्टिवेशन. ओके, कोल्युजन जेव्हा होतं तेव्हा काही एनर्जी जे मॉलिक्यूल्स आहेत त्यांना एनर्जी ऑफ ॲक्टिवेशन त्यांना भेटतं.
ओके यस विच इज नेसेसरी फॉर अ केमिकल रिॲक्शन टू अकूर सच अ कोल्युजन आर कॉल्ड इफेक्टिव्ह कोल्युजन. ओके मग अशा कोल्युजन्सला आपण काय बोलणार, इफेक्टिव्ह कोल्युजन बोलणार. ओके यस पुढे काय सांगितलंय, दस केमिकल रिॲक्शन इज अ रिझल्ट ऑफ अ इफेक्टिव्ह कोल्युजन बिटवीन द रिॲक्टंट. ओके काय सांगितलं बघा, रिॲक्टंट मॉलिक्युल्स मधले ते काय असतील, इफेक्टिव्ह कोल्युजन्स असणारे. ओके पुढे काय सांगितलं बघा, मॉलिक्युल हॅव्हिंग द एनर्जी लेस दॅन द एनर्जी ऑफ ॲक्टिवेशन कॅन नॉट अंडरगो रिॲक्शन. ओके याचा अर्थ काय होतो, ज्या मॉलिक्युल्सला एनर्जी ऑफ ॲक्टिवेशन जी आहे ती कमी आहे. ओके इथं सिम्पली काय सांगितलं बघा, काय सांगितलं, द मॉलिक्यूल हॅव्हिंग एनर्जी लेस दॅन द एनर्जी ऑफ ॲक्टिवेशन कॅन नॉट अंडरगो रिॲक्शन. येस म्हणजे त्यांची ते रिॲक्शनमध्ये पार्टिसिपेट नाही करू शकत. ओके पुढे काय सांगितलं, द रिॲक्टिंग मॉलिक्युल्स मस्ट कोलाइड विथ द प्रॉपर ओरिएंटेशन. ओके जे रिॲक्टिंग मॉलिक्यूल जे आहेत त्यांचं कोलिजन जे आहे ते प्रॉपर ओरिएंटेशनमध्ये झालं पाहिजे. ओके कोलिजन झालं पाहिजे म्हणजे फक्त कोलिजन झालं तर चालणार आहे, तर प्रॉपर ओरिएंटेशनमध्ये झालं पाहिजे. ओके तर हे सर्व काय सांगितलं आहेत आपल्याला, अझम्पशन ऑफ कोलिजन थेरी. ओके या सर्वांना आपण काय बोललोय, अझम्पशन ऑफ कोलिजन थेरी याला आपण बोललेलं आहे. नेक्स्ट त्याला काय सांगितलं बघा, आता पुढचा जो पॉईंट आहे त्यालाच धरून ॲप्लिकेशन ऑफ कोलिजन थेरी ऑफ अ बायमॉलिक्युलर रिॲक्शन. बायमॉलिक्युलर रिॲक्शनची कोलिजन थेरी काय आहे ते इथं आपल्याला बघायचं आहे. द रेट ऑफ अ बायमॉलिक्युलर रिॲक्शन ए बी गिव्ह द प्रोडक्ट कॅन बी स्टडी इन द लाईट ऑफ द रिलेशन बिटवीन द रेट अँड द टोटल नंबर ऑफ कोलिजन. ओके तर मग आपल्याला जे स्टडी करायचं आहे ते कशामध्ये करायचं बघा, द रेट अँड द टोटल नंबर ऑफ कोलिजन. सेकंड वन, द रेट अँड इफेक्टिव्ह कोलिजन विच इन्व्हॉल्व द एनर्जी ऑफ ॲक्टिवेशन ऑफ द रिॲक्शन. काय सांगितलं इथं, द रेट अँड इफेक्टिव्ह कोलिजन विच इन्व्हॉल्व द एनर्जी ऑफ ॲक्टिवेशन ऑफ रिॲक्शन. ओके यस आता पुढे काय बघा, पॉईंट दिले आहेत आपल्याला. ऑन द बेसिस ऑफ कायनेटिक थेरी ऑफ गॅसेस द टोटल नंबर ऑफ कोलिजन पर सेंटीमीटर क्यूब पर सेकंड बिटवीन ए अँड बी मॉलिक्यूल झेड ए बी गिवन बाय द इक्वेशन. काय दिले इथं बघा, झेड ए बी इज इक्वल टू एन ए इंटू एन बी सिग्मा स्क्वेअर ए बी इन स्क्वेअर रूट ऑफ 8 पाय के टी इंटू एम ए प्लस एम बी डिवायडेड बाय एम ए इंटू एम बी. ओके फार महत्त्वाचं असं इक्वेशन आहे बघा, तुम्हाला हे इक्वेशन लक्षात ठेवायचं आहे. काय सांगितलं इथं, काय सांगितलं बघा, द नंबर ऑफ कोलिजन पर सेंटीमीटर क्यूब बिटवीन ए अँड बी मॉलिक्यूल झेड ए बी इज गिवन बाय द इक्वेशन. ओके तर हे इक्वेशन तुम्हाला इथं लक्षात ठेवायचं, झेड ए बी विच इज इक्वल टू एन ए इंटू एन बी सिग्मा स्क्वेअर ए बी इन स्क्वेअर रूट ऑफ 8 पाय के टी इंटू एम ए प्लस एम बी डिवायडेड बाय एम ए इंटू एम बी. ओके सो वेअर झेड ए बी इज कॉल्ड अ कोलिजन फ्रिक्वेन्सी. मग झेड ए बी जे दिले त्याला काय बोलणार आपण, कोलिजन फ्रिक्वेन्सी. काय बोलणार आपण, कोलिजन फ्रिक्वेन्सी. झेड ए बी इज कॉल्ड एज अ कोलिजन फ्रिक्वेन्सी. ओके इथे एन ए आणि एन बी दिले ते काय बघा, एन ए अँड एन बी आर द रिस्पेक्टिव्ह नंबर ऑफ मॉलिक्यूल पर सेंटीमीटर. ओके एन ए आणि एन बी काय आहेत, तर द नंबर ऑफ मॉलिक्यूल पर सेंटीमीटर क्यूब आहे. एम ए अँड एम बी आर द मासेस ऑफ इंडिव्हिज्युअल मॉलिक्यूल. एम ए आणि एम बी काय आहेत, मासेस ऑफ इंडिव्हिज्युअल मॉलिक्यूल आहे. अँड सिग्मा ए बी मीन मॉलिक्युलर डायमीटर. सिग्मा एम ए बी जे घेतले ते काय आपल्याला मीन मॉलिक्युलर डायमीटर आहे. काय ते मीन मॉलिक्युलर डायमीटर एम ए प्लस एम बी डिवायडेड बाय 2. के जो आहे तो काय दिला आपल्याला, बोल्ट्झमॅन कॉन्स्टंट गिवन बाय द रेशो आर अपॉन एन. ओके तो पण आपल्याला केची व्हॅल्यू दिलेली आहे, ती के काय आहे, तो इट इज अ बोल्ट्झमॅन कॉन्स्टंट. काय बोल्ट्झमॅन कॉन्स्टंट आहे त्याची व्हॅल्यू काय दिलेली, आर अपॉन एन दिलेली आहे. काय दिलेली, आर अपॉन एन दिलेली. ओके पुढे काय सांगितलं बघा, वेअर आर इज अ गॅस कॉन्स्टंट. आर जो आहे तो आपला गॅस कॉन्स्टंट आहे आणि एन जो आहे तो आपला ॲव्होगॅड्रोज नंबर. ओके आणि त्याची व्हॅल्यू इथं पुढे दिली बघा, 6.023 इंटू 10⁻23 मॉलिक्यूल. 6.023 इंटू 10⁻23 मॉलिक्यूल्स पर मोल. सिग्मा स्क्वेअर ए बी इज ऑल्सो कॉल्ड द कोरिजिनल क्रॉस सेक्शन. ओके सिग्मा स्क्वेअर ए बी जो दिला आहे त्याला आपण काय बोलणार, कोल्युजन क्रॉस सेक्शन पण बोलू शकतो. ओके आता बघा हे झाले आपली रिॲक्शन. एक दुसरं काय दिले बघा, आता फॉर अ बायमॉलिक्युलर रिॲक्शन. ओके बायमॉलिक्युलर रिॲक्शनसाठी काय दिले त्यांनी, ए प्लस ए प्रोडक्ट द कोलिजन फ्रिक्वेन्सी झेड ए गिवन बाय द इक्वेशन. ओके आता झेड ए काय दिलेलं आहे, या पद्धतीने दिलं आहे. जर आपण बायोमॉलिक्युलर रिॲक्शन आपण पकडली तर या पद्धतीने आपल्याला इक्वेशन भेटेल. ओके सिंपल बघा, झेड ए विच इज इक्वल टू 2n स्क्वेअर सिग्मा स्क्वेअर इन स्क्वेअर रूट ऑफ पाय के टी अपॉन एम. ओके फाय बायोमॉलिक्युलर रिॲक्शन 2hi h स्क्वेअर I स्क्वेअर ॲट अ कॉन्सन्ट्रेशन ऑफ 1 मोल पर dm क्यूब. द व्हॅल्यूज ऑफ झेड ए was determined as a 3 into 10⁻31 collision per cm cube per second at 273 Kelvin. ओके 273 केल्विनला जे काही व्हॅल्यूज दिले आहेत काय दिले आहेत बघा, झेड ए ए वॉज डिटरमाइन 3 into 10⁻31 कोल्युजन. एवढे कोल्युजन ॲट 273 केल्विनला होणार आहेत. ओके यस आता पुढे काय सांगितलं बघा,
द रेशो ZAA 283 Kelvin and ZAA 273 Kelvin वर्क आउट ॲज अ 1.018. ओके, म्हणजे बघा याचा अर्थ काय झाला आहे की टेम्परेचर तुमचं वाढलं आहे ना. आता बघा 10 केल्विनचा फरक आहे दोघांमध्ये. तुमच्या इथं लक्षात येईल, इथं काय दिलं आहे 283 दिलं आहे. ओके, काय दिलं आहे 283 दिलं आहे आणि दुसऱ्या ह्याच्यात काय दिलेलं आहे हे बघा इथं दिलेलं आहे. इथं बघा 283 दिलेलं आहे आणि दुसऱ्या ह्याच्यात काय दिलं आहे 273, म्हणजे दोघांमध्ये 10 केल्विनचा फरक आहे. ओके, तर किती पटीने रिॲक्शन वाढली. सो सजेस्टेड दॅट देर इज अ ओनली 1.8% increase in the total number of collision per cm cube per second for every 10 degree rise in a temperature. Okay, 10 Kelvin येते ॲक्च्युली, नॉट अ 10 डिग्री. जर 10 डिग्रीचा आपण बोललो, येस 10 डिग्री बरोबर आहे. 10 डिग्री राईज इन अ टेम्परेचर. ओके, 10 डिग्री राईज इन अ टेम्परेचर, जेव्हा 10 डिग्री सेल्सिअस आपल्या टेम्परेचरमध्ये वाढ होईल तेव्हा ते जे कोल्युजन्स आहेत ते 1.8%ने वाढणार असं इथं सांगितलेलं आहे. बट द टेम्परेचर कोइफिशियंट फॉर द रिॲक्शन, हा टेम्परेचर कोइफिशियंट जो आहे रिॲक्शनचा इज ऑलमोस्ट 2, suggesting 100% increase the reaction rate after every 10 degree rise in a temperature. ओके, म्हणजे रिॲक्शन रेट जो आहे तुमचा तो 100%ने वाढणार आहे. ओके, hence the marginal increase in the total number of collision with a 10 degree rise in a temperature cannot account for the large increase in the reaction rate with temperature. लार्ज इन्क्रीज जे असेल रिॲक्शन रेट विथ टेम्परेचरचं, मग त्याला आपल्याला काय अकाउंट करता येणार नाही. ओके, तर हे एक एक्झाम्पल इथे दिलं आहे. आता दुसरं एक्झाम्पल काय दिलं आहे बघा. Bodenstein studies the detail of kinetics of a decomposition of HI and confirm the values of ZAA is a 3 × 10⁻31 collision per cm cube per second at 283 Kelvin. ओके, इथं त्यांनी सांगितलं बघा, ते बेंडरस्टेन नावाचे सायंटिस्ट त्यांनी स्टडी केलं त्याच्यावर. ओके, अँड दे कन्फर्म दॅट द रेट ऑफ डिकम्पोजिशन ऑफ द HI इज अ 3 × 10⁻31 collision per cm cube per second. Yes, he also determined the rate constant K at a 3.5 × 10⁻⁻7 dm cube per mole per second using a kinetic equations. Okay, so he used the equation like that. Rate K is equal to concentration of HI square at a concentration of 1 mole per dm cube. He calculate the rate at a 2.108 × 10⁻14 molecule decomposing per cm cube per second. ओके, दस द रेशिओ, हा रेशिओ आपल्याला भेटला बघा. इफेक्टिव्ह कोल्युजन डिवायडेड बाय टोटल कोल्युजन, and the answer is 3.513 × 10⁻18. काय भेटलं आपल्याला इथं उत्तर 513 × 10⁻18 which is equal to 1 divided by 2.845 × 10⁻17. हे सर्व गोष्टी इथं दिलेल्या आहेत. पुढे बघूया आपण. ओके, इथं दिले बघा, इंडिकेटिंग दॅट ओनली वन ऑफ द 2.847 × 10⁻7 कोलिजन्स इज इफेक्टिव्ह अँड रिझल्ट इन अ केमिकल रिॲक्शन. ओके, येस, मग केमिकल रिॲक्शन घडण्यासाठी आपल्याला एवढं कोलिजन असणं गरजेचं आहे. 2.847 × 10⁻17 कोलिजन. ओके, पुढे काय सांगितलं बघा. फ्रॉम दिस एक्सपेरिमेंटल फॅक्ट अरिहेनेस concluded that only those molecule which possess the energy of activation can undergo the effective collision. ओके, म्हणजे अरेन्सनेसली काय सांगितलं आपल्याला की ज्या मॉलिक्युल्सकडे एनर्जी ऑफ ॲक्टिवेशन आहे, ओके, फक्त तेच मॉलिक्यूल काय करू शकतात, कोलिजन घडून आणू शकतात. ओके, इफेक्टिव्ह कोलिजनच्या अंडरमध्ये ते जाऊ शकतात. पुढे काय सांगितलं बघा. ही देन अटेम्प्टेड टू डिटरमाइन द नंबर ऑफ सच ॲक्टिवेटेड कॉम्प्लेक्स ॲट अ व्हेरियस टेम्परेचर. ओके, मग काय सांगितलं बघा इथे यांनी पुढे. अकॉर्डिंग टू द मॅक्सवेल बोल्ट्झमॅन डिस्ट्रीब्युशन ऑफ मॉलिक्यूल व्हेलॉसिटीज, मॅक्सवेल आणि बोल्ट्झमॅन यांनी डिस्ट्रीब्युशन केलं मॉलिक्युलर व्हेलॉसिटीज. ओके, मग त्याला काय भेटलं बघा. द मेजॉरिटी ऑफ मॉलिक्यूल लेवल विथ अन एव्हरेज व्हेलॉसिटी विच इज अ कॉन्स्टंट ॲट अ गिवन टेम्परेचर. एव्हरेज व्हेलॉसिटीला बघितलं तर त्यांनी काय कॉन्स्टंट भेटलं ॲट अ गिवन टेम्परेचरला. द नंबर ऑफ मॉलिक्यूल ट्रॅव्हलिंग विथ अ व्हेरी लो और अ व्हेरी हाय व्हेलॉसिटीज इज अ व्हेरी स्मॉल. एकदम जास्त व्हेलॉसिटीने ट्रॅव्हल करणारे आणि एकदम कमी व्हेलॉसिटीने ट्रॅव्हल करणारे जे काही मॉलिक्यूल असतील ते एकदम कमी आहेत. ओके, द फ्रॅक्शन ऑफ द टोटल मॉलिक्यूल possessing a particular energy EA can be obtained by plotting Fe against the kinetic energy per mole for a 2 temperature. कुठले टेम्परेचर 1 अँड टेम्परेचर 2 डिफरिंग बाय 10 डिग्री. ओके, म्हणजे दोघांमध्ये फरक काय असणार आहे 10 डिग्रीचा असणार. ओके, आता इथे त्यांनी ग्राफ दिला आहे बघा. त्या ग्राफमध्ये काय दिलेलं आहे, सिंपल काय दिलं बघा. फ्रॅक्शन्स ऑफ अ मॉलिक्यूल विथ अ पर्टिक्युलर कायनेटिक एनर्जी, पर्टिक्युलर कायनेटिक एनर्जी सोबत फ्रॅक्शन्स ऑफ मॉलिक्यूल दिलेत. ओके, आणि इथं दिलं आहे कायनेटिक एनर्जी. काय दिलं इथं कायनेटिक एनर्जी.
ओके. आता बघा हा जो चॅप्टर आहे या चॅप्टरमध्ये ना तुम्हाला 2 क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. म्हणजे टोटल याचं जर आपण वेटेज बघितलं तर 10 मार्क्ससाठी राहू शकतो. 10 मार्क्ससाठी हा प्रश्न म्हणजे हा चॅप्टर विचारला जाऊ शकतो. ओके. त्यामध्ये वेगवेगळे क्वेश्चन्स राहू शकतात. येस. ओके, बघूया आपण पुढे. व्हर्टिकल लाईन ड्रॉ इन EA म्हणजे ही वाली लाईन, ही डॉटेड आपण ड्रॉ केलेली होती, डॉट 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 लाईन. द एनर्जी ऑफ ॲक्टिवेशन द एरियाज अंडर द रिस्पेक्टिव्ह कर्व गिव्ह द नंबर ऑफ मॉलिक्यूल पोझेसिंग द एनर्जी इक्वल टू द ग्रेटर दॅन EA ॲट द 2 टेम्परेचर्स. कुठल्या कुठल्या टेम्परेचरला T1 आणि T2 ला दिलं आहे. इट इज इव्हिडेंट दॅट द नंबर ऑफ मॉलिक्यूल पोझेसिंग EA इज नियरली डबल ॲट T2 अँड T1. ओके. T2 आणि T1 मध्ये द नंबर ऑफ मॉलिक्यूल असतील ते काय असेल, डबल्ड असेल. ओके. यस. पुढे काय सांगितलं बघा. दस द इम्पॉर्टंट इफेक्ट ऑफ इन्क्रीज ऑफ अ टेम्परेचर इज टू इन्क्रीज द नंबर ऑफ मॉलिक्यूल possessing the energy of activation of reaction. The rate of reaction depend on the number of such activated molecule, hence rate also increase with the rise in temperature. ओके. म्हणजे इथं आपल्याला काय माहीत पडलं की जे काय टेम्परेचर आहे जसं आपण वाढवणार तसं रेट ऑफ रिॲक्शन ऑल्सो इन्क्रीजेस. मग ते काय इन्क्रीज होणार तर त्याचं कारण इथं आपल्याला भेटलेलं आहे. ओके. पुढे काय सांगितलं बघा. द इफेक्टिव्ह कोलिजन्स कॅन बी रिलेटेड द टोटल कोल्युजन बाय द इक्वेशन. ओके. मग इथे त्यांनी दिले बघा एक फॉर्म्युला, इफेक्टिव्ह कोल्युजन डिवायडेड बाय टोटल कोल्युजन विच इज इक्वल टू E⁻⁻ अपॉन RT. येस. आणि पुढे काय सांगितलं बघा. ऑर इफेक्टिव्ह कोल्युजन इज इक्वल टू टोटल कोल्युजन E⁻⁻ अपॉन RT. ओके. पुढे काय सांगितलंय. वेअर द एक्सपोनेन्शियल फॅक्टर म्हणजे हा वाला E⁻⁻ अपॉन RT इज कॉल्ड द मॅक्सवेल फॅक्टर. मग याला काय बोलणार आपण, मॅक्सवेल फॅक्टर बोलणार. याला काय बोलणार आपण, मॅक्सवेल फॅक्टर बोलणार. ओके. याला काय बोलणार, Maxwell factor. The appreciable increase in the Maxwell factor with the temperature account for the increase in the reaction rate with the temperature. ओके. त्यांनी काय सांगितलं बघा. द ॲप्रिशिएबल इन्क्रीज, मॅक्सवेल फॅक्टरमध्ये जो पण ॲप्रिशिएबल इन्क्रीज दिसतोय विथ टेम्परेचर अकाउंट फॉर द इन्क्रीज ऑफ रिॲक्शन रेट विथ अ टेम्परेचर. ओके. रिॲक्शन रेट सोबत जो इन्क्रीज होणार आहे रेट ऑफ रिॲक्शन तो इथे यांनी सांगितलेला आहे. फॉर मेनी रिॲक्शन EAचा अर्थ काय होतं, एनर्जी ऑफ ॲक्टिवेशन. ओके. काय सांगितलं होतं बघा. For many reaction EA is the order of 84 to 167 किलोजूल पर मोल. 84 ते 167 किलोजूल मोल पर्यंत, दॅट इज 84 to 167 किलोजूल मोर. अँड मॅक्सवेल फॅक्टर इज अ नियरली डबल फॉर अ 10 डिग्री राईज इन अ टेम्परेचर. ओके. मॅक्सवेल फॅक्टर जो असेल तो काय असेल, 10 डिग्री राईज इन अ टेम्परेचर असेल. एक्झाम्पल, फॉर अ रिॲक्शन EA इज इक्वल टू काय सांगितलं, EA इज इक्वल टू 167 किलोजूल पर मोल. EA is equal to 167 kilojoule per mole. E⁻⁻ upon RT is a 3.311 into 10⁻⁻16 at 500 Kelvin. ओके. कितीला असेल ते 500 केल्विनला. अँड 7.244 into 10⁻16 at 510 Kelvin, indicating an increase in Maxwell factor by 2.2. मॅक्सवेल फॅक्टर जो आहे तो कितीने वाढला, 2.2 ने वाढला फॉर अ 10 डिग्री राईज इन अ टेम्परेचर. 10 डिग्री तुमचं टेम्परेचर वाढलं तेव्हा. कॉन्सिक्वेंटली द रेट ऑफ रिॲक्शन ऑल्सो डबल्ड फॉर अ 10 डिग्री राईज इन अ टेम्परेचर. ओके. रेट ऑफ रिॲक्शन आहे तो पण काय झाला आपल्याला, डबल झाला. 10 डिग्रीने जसं आपण टेम्परेचर वाढवलं त्या हिशोबाने. येस. पुढे काय सांगितलं बघा. इक्वेशन नंबर 3. आता इक्वेशन नंबर 3 इथं कुठे दिलेलं आहे, येस हे वालं इक्वेशन, टोटल कोल्युजनवालं. ओके. इक्वेशन नंबर 3 कॅन नाव बी अप्लाइड फॉर अ बायोमॉलिक्युलर रिॲक्शन. ओके. आता इक्वेशन नंबर 3 जो आहे तो आपण कशासाठी यूज करू शकतो, बायोमॉलिक्युलर्स. म्हणजे तिथं 2 मॉलिक्युल असतात तिथं. मग इथं बघा बायोमॉलिक्युलसाठी वापरले 2HI गिव H2 + I2 फॉर द गॅसियस डिकम्पोजिशन EA 185 किलोजूल पर मोल अँड E⁻⁻ अपॉन RT विच इज इक्वल टू 5 into 10⁻18. अँड द टोटल कोल्युजन किती असले बघा, 3 into 10⁻31 per cm³ per second ॲट 283 Kelvin. ओके. काय सांगितलं तर बघा. अँड द टोटल कोल्युजन विच इज इक्वल टू 3 into 10⁻31 per cm³ per second ॲट 298 Kelvin. ओके. पुढे काय सांगितलं बघा. हेन्स इफेक्टिव्ह कोल्युजन 3 into 10⁻31 5 into 10⁻18 विच इज इक्वल टू 1.5 into 10⁻14 per cm³ per second अँड द नंबर ऑफ रिॲक्टिंग मॉलिक्यूल विच इज इक्वल टू 3 into 10⁻14 per cm³ per second. येस. पुढे काय सांगितलं बघा. Bondestein experiment gave the number of effective collision 1.054 into 10⁻14 per cm³ per second and the number of reacting molecule which is equal to 2.108 into 10⁻14 per cm³ per second. ओके. या पद्धतीने दिलेलं आहे. येस. नेक्स्ट पॉईंट काय आहे ते बघूया आपण आता.
नेक्स्ट वन काय दिलं बघा आता, डज देर इज अ गुड ॲग्रीमेंट बिटवीन द एक्सपेरिमेंटल डिटरमाइन व्हॅल्यू ऑफ इफेक्टिव्ह कोल्युजन अँड द रिॲक्टिंग मॉलिक्यूल. येस, इथं बघा एक्सपेरिमेंटल व्हॅल्यू आणि रिॲक्टिंग मॉलिक्यूलची व्हॅल्यू. द नंबर ऑफ रिॲक्टिंग मॉलिक्यूल एन स्टार कॅन ऑल्सो बी को रिलेटेड द नंबर ऑफ colliding molecule n by equation n star by n is equal to e raised to minus e upon rt on a reacting molecule which is equal to colliding molecule into e raised to e upon rt. Okay, so equation solve केले, we get the equations. काय भेटेल आपल्याला बघा, इथं कंपेअर केले इक्वेशन 3 आणि 4 ला. so we get the equation k is equal to a into e raised to minus e upon rt. The rate constant k can be identified with n star, the number of reacting molecule per cm cube per second, and the frequency vector a of Arrhenius equation can be identified with the n. Okay, total number of collision per cm cube per second, that is the collision frequency. Okay, मी त्याला काय सांगितले आधी, collision frequency सांगितलंय. To conclude the collision theory, explain satisfactorily the variation of a rate with the temperature on the bimolecular reaction 2hi which is equal to h2i2. ओके, म्हणजे या एक्सपेरिमेंटल कंडिशनवरनं आपल्याला माहिती पडेल की बाबा कशा पद्धतीने जो पण आहे कोलिजन थेअरी ती की रेट विथ इन्क्रीज ऑफ टेम्परेचर रेट ऑफ रिॲक्शन कसा इन्क्रीज होईल ते आपण एक्सप्लेन करू शकतो. ओके, येस, मग हे तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. आणि दुसरा अतिशय महत्त्वाचा मला क्वेश्चन वाटतो की हा ॲप्लिकेशन ऑफ कोलिजन थेअरी युनिमॉलिक्युलर रिॲक्शन, मग यालाच बोलणार आपण लिंडरमॅन थेरी. ओके, आता हे बघा काय झालेलं, सेमिस्टर 5 एटीकेटीच्या एक्झाममध्ये हा क्वेश्चन विचारला गेला होता. ओके, तर मग यावेळी विचारला जाईल की नाही यामध्ये जरा डाऊट आहे. ओके, तर आपण याला स्किप करूया. ओके, या परीक्षेत विचारला जाईल असं वाटत नाही, कारण सेमिस्टर 5च्या एटीकेटीच्या एक्झाम मध्ये विचारला गेला होता. ओके, यस, मेरिट ऑफ अ कोलिजन थेरी. मेरिट ऑफ कोलिजन थेरी काय ते बघूया. आता पहिलं काय दिलं बघा, द कोलिजन थेरी सक्सेसफुली एक्सप्लेन द इफेक्ट ऑफ टेम्परेचर ऑन द रिॲक्शन रेट. ओके, कोलिजन थेरी जे आहे ते सक्सेसफुली एक्सप्लेन करू शकते का आपल्याला इफेक्ट ऑफ टेम्परेचर ऑन रिॲक्शन रेट. ओके, सेकंड पॉईंट काय सांगितला, द कोलिजन थेरी सक्सेसफुली एक्सप्लेन द व्हेरिएशन ऑफ रेट विथ अ टेम्परेचर फॉर अ गॅसियस बायोमॉलिक्युलर रिॲक्शन. ओके, काय सांगितलं तर द कोलिजन थेरी सक्सेसफुली एक्सप्लेन द व्हेरिएशन ऑफ रेट. व्हेरिएशन ऑफ रेट आहे ते त्यांनी सक्सेसफुली एक्सप्लेन करू शकतो विथ अ टेम्परेचर फॉर अ गॅसियस बायोमॉलिक्युलर रिॲक्शन. ओके, ज्यामध्ये गॅसियस बायोमॉलिक्युलर रिॲक्शन आहे अँड सम रिॲक्शन इन अ सोल्युशन इन्व्हॉल्विंग अ सिम्पल मॉलिक्यूल. ओके, अशी रिॲक्शन ज्यामध्ये सिम्पल मॉलिक्युल्स इन्व्हॉल्व आहेत ते सुद्धा इथं दिले. इन सच केसेस द एक्सपेरिमेंटली डिटरमाइंड रेट आर इन अ ॲग्रीमेंट विथ धस कॅल्क्युलेटेड ऑन द बेसिस ऑफ कोलिजन थेरी. ओके, मला आपण कोलिजन थेरीने कॅल्क्युलेट करू शकतो. थर्ड वन काय दिले बघा, द रेट ऑफ गॅसियस युनिमॉलिक्युलर रिॲक्शन कॅन बी क्वालिटेटिव्हली एक्सप्लेन युझिंग द कोलिजन थेरी. काय सांगितलं इथं, द रेट ऑफ गॅसियस युनिमॉलिक्युलर रिॲक्शन कॅन बी क्वालिटेटिव्हली एक्सप्लेन युझिंग द कोलिजन थेरी. कोलिजन थेरीच्या मदतीने आपण याला क्वालिटेटिव्हली एक्सप्लेन करू शकतो. ओके, फोर्थ पॉईंट काय दिलं बघा, द थेरी इज अ सिम्पल टू अप्लाय अँड परमिट रेडी कॅल्क्युलेशन फॉर द रिॲक्शन रेट. ओके, काय सांगितलं चौथा पॉईंट, द थेरी इज अ सिम्पल टू अप्लाय अँड परमिट रेडी कॅल्क्युलेशन ऑफ रिॲक्शन रेट. ओके, जे पण रिॲक्शन रेटचे कॅल्क्युलेशन आहे रेडी कॅल्क्युलेशन हे आपल्याला देऊ शकतात. ओके, या सर्व गोष्टी इथं यांनी सांगितलेल्या आहे. पुढचा वन बघूया आपण, ड्रॉबॅक्स ऑफ कोलिजन थेरी. ओके, ड्रॉबॅक्स काय ते बघूया इथं. ड्रॉबॅक्स ऑफ कोलिजन थेरी, ही जी कोलिजन थेरी होती त्याचे ड्रॉबॅक्स काय होते तर काय सांगितले इथं बघा, कोलिजन थेरी फेल्स इन द केस ऑफ रिॲक्शन इन्व्हॉल्विंग लार्ज कॉम्प्लेक्स मॉलिक्यूल. ओके, म्हणजे बघा जर लार्ज कॉम्प्लेक्स मॉलिक्यूल जर आहेत तर कोलिजन थेरी त्यांना एक्सप्लेन करू शकत नाही. इट कॅन नॉट गिव्ह अ क्वांटिटेटिव्ह इंटरप्रिटेशन. काय सांगितलं तर बघा, इट कॅन नॉट गिव्ह द क्वांटिटेटिव्ह इंटरप्रिटेशन ऑफ रेट ऑफ युनिमॉलिक्युलर रिॲक्शन. रेट ऑफ युनिमॉलिक्युलर रिॲक्शनचे क्वांटिटेटिव्ह इंटरप्रिटेशन हे देऊ शकत नाही. अ लार्ज नंबर ऑफ रिॲक्शन इन अ सोल्युशन डू नॉट ऑबे कोलिजन थेरी. ओके, म्हणजे सोल्युशन फॉर्ममध्ये ज्या लार्ज नंबर ऑफ रिॲक्शन आहेत तर ते जी कोलिजन थेरी तिला फॉलो करत नाही. ओके, तर हे सर्व त्याच्यावाले काय सांगितले ड्रॉबॅक सांगितले. ओके, मग आता काय सांगितलं बघा, दी डेव्हिएशन कॅन बी डिवायडेड इंटू द टू टाईप. पहिल्याला काय सांगितलंय, स्लो रिॲक्शन. काय सांगितलं पहिल्याला, स्लो रिॲक्शन. येस, मग स्लो रिॲक्शनमध्ये काय काय सांगितलं ते आपण समजून घेऊया. काय सांगितलं बघा, स्लो रिॲक्शन इन विच द एक्सपेरिमेंटल डिटरमाइंड रेट इज लेस दॅन द रेट थेरॉटिकली कॅल्क्युलेटेड. ओके, म्हणजे एक्सपेरिमेंटली आपल्याला जो रेट आहे तो आणि जो पण थेरॉटिकल रेट आहे तो या दोघांमध्ये काय असेल फरक असणार आहे.
ओके, ऑन द बेसिस ऑफ कोलिजन थेरी. एक्झाम्पल फॉर द डिकम्पोजिशन ऑफ इथिलीन. इथिलीनचं आपण जर डिकम्पोजिशन बघितलं तर त्याचं एक्झाम्पल आपल्याला सांगता येईल. बघा काय सांगितलंय, 2C2H4 2C2H2 plus 2H2. The experimentally determined rate is 20,000 times less than that calculated on the basis of collision theory. ओके, म्हणजे बघा 20,000 ने तो रेट कमी असणार आहे. ओके, का पुढे काय सांगितलं बघा, फॉर अ स्लो रिॲक्शन द रेट कॅन बी रिप्रेझेंटेड बाय द इक्वेशन. स्लो रिॲक्शनसाठी आपण कुठलं इक्वेशन यूज करणार आहे बघा, K इज इक्वल टू P इंटू A T raised to minus E upon RT, where P is called the probability factor or a steric factor. ओके, इथं बघा एक P जो आलेला आहे आपला, हा इक्वेशन होता फक्त K इज इक्वल टू A इंटू E raised to minus E upon RT. आता इथं हा एक P नवीन इंट्रोड्यूस झाला आहे. मग हा P काय आहे, सो P इज कॉल्ड एज अ प्रोबॅबिलिटी फॅक्टर. त्याला काय बोलणार आपण, Pला काय बोलणार आपण इथं, प्रोबॅबिलिटी फॅक्टर बोलणार. ओके, इट इंडिकेट द डिफरन्स बिटवीन द एक्सपेरिमेंटल डिटरमाइन रेट अँड द थेरोटिकल कॅल्क्युलेटेड रेट. ओके, तर हे काय सांगितलंय, इट इंडिकेट द डिफरन्स बिटवीन, हा काय नक्की, इट इज अ डिफरन्स बिटवीन द एक्सपेरिमेंटली डिटरमाइन रेट, एक्सपेरिमेंटली डिटरमाइन रेट जो केला आहे तो, अँड द थेरोटिकली कॅल्क्युलेटेड रेट. ओके, आणि जर थेरोटिकली आपण कॅल्क्युलेट रेट करणार आहोत, त्या दोघांमधला काय फरक आहे. फॉर स्लो रिॲक्शन P इज लेस दॅन 1. स्लो रिॲक्शनसाठी आपण बोलू शकतो P ची व्हॅल्यू काय असणार, लेस दॅन 1 असणार आहे. एक्झाम्पल फॉर द रिॲक्शन टू NOCl NO2NO plus Cl2, P is a 0.16, and for a reaction CH2 double bond CH2 plus H2 give C2H6, P is a 10⁻⁻16. ओके, तर हे एक त्यांनी पॉईंट दिलाय. पुढे काय सांगितलं बघा, फॉर अ स्लो रिॲक्शन P इज लेस दॅन 1 ड्यू टू द फॉलोइंग रिझन. ओके, मग P ची व्हॅल्यू जी आली ही लेस दॅन 1 का आली स्लो रिॲक्शनमध्ये, बघा इथं सांगितलेलं P व्हॅल्यू इज लेस दॅन 0.16. मग ही का आली अशी, तर त्यांनी सांगितले बघा, व्हॉट इज द रिझन बिहाइंड इट. सो फर्स्ट वन, द सुटेबल ओरिएंटेशन ऑफ द कोलाइडिंग मॉलिक्यूल इज अ नेसेसरी फॉर इफेक्टिव्ह कोलिजन. ओके, आपण बघितलं होतं की त्याचं जे ओरिएंटेशन आहे ते पण महत्त्वाचं आहे, फक्त कोलिजन होणंच गरजेचं नाही. सो इट्स ओरिएंटेशन इज ऑल्सो इम्पॉर्टंट. सो हिअर दे आर पिकिंग अ पॉईंट, अ सुटेबल ओरिएंटेशन ऑफ द कोलाइडिंग मॉलिक्यूल इज नेसेसरी फॉर अ इफेक्टिव्ह कोलिजन टू टेक प्लेस. The collision should occur at the reactive part of the molecule. Example, for the bimolecular reaction CH3OH plus CH3COH. ओके, म्हणजे ही आपली जी रिॲक्शन दिलेली आहे ती मेथेनॉल आणि ॲसिटिक ॲसिड यांची रिॲक्शन दिली आहे CH3COOH. ओके, तो काय भेटेल बघा इथं आपल्याला, काय भेटेल इथं आपल्याला COOH. ओके, एक OH ग्रुप आणखी ॲड आहे तिथं. So we get the reaction CH3COO CH3 plus H2. ओके, इथं आपल्याला काय भेटेल बघा, CH3 plus CH3COOH plus CH3COO CH3 plus H2. The collision should take place in a such a way that the hydroxyl group of methyl alcohol comes in a direct contact with the carboxylic group of acetic acid. ओके, कार्बोक्सिलिक ग्रुप जो आहे ॲसिटिक ॲसिडच्या, त्या ॲसिटिक ॲसिडच्या कार्बोक्सिलिक ग्रुपमध्ये तो डायरेक्टली आला पाहिजे. देन ओनली द इस्टरिफिकेशन कॅन टेक्स प्लेस. ओके, आणि तेव्हाच काय होईल, आपलं इस्टरिफिकेशन घडून देईल. ऑल द कोलिजन आर इनइफेक्टिव्ह अँड डू नॉट रिझल्ट इन अ केमिकल रिॲक्शन. ओके, हे सर्व काही जे कोल्युशन असतील काय असतील, इनइफेक्टिव्ह असतील अँड दे कॅन नॉट बी टेक पार्ट इन अ केमिकल रिॲक्शन. ॲज अ रिझल्ट ऑफ धिस इनइफेक्टिव्ह कोलिजन द रिॲक्शन रेट इज अ लो. ओके, आणि त्यामुळे तुमचा रिॲक्शन रेट काय असणार आहे, कमी असणार आहे. Thus the experimentally observed rate is less than the calculated on the basis of collision theory. ओके, त्यामुळे आपण बोलू शकतो thus the experimentally observed rate is less than that the calculated on the basis of collision theory. The collision theory does not presume the necessary orientation of the colliding molecule as a prerequisite for a chemical reaction. ओके, म्हणजे इथं बघा नेसेसरी ओरिएंटेशन इथं फार गरजेचं आहे. जर ओरिएंटेशन होत असेल तेव्हा जाऊन तुमच्या जी काय केमिकल रिॲक्शन आहे ती काय होणार आहे, पूर्ण होणार आहे, नाहीतर ती पूर्ण होणार. ओके, तर हा पहिला पॉईंट आपण इथं बघितला ओरिएंटेशनचा. सेकंड पॉईंट काय सांगितलं बघा, द कोलिजन थेरी प्रिझ्युम दॅट द मॉलिक्यूल आर द रिजिड हार्ड स्पेअर. ओके, कोलिजन थेरीने सांगितले की जो मॉलिक्यूल जो आहे तो कसा आहे तुमचा रिजिड हार्ड स्पेअर आहे, प्रोसेसिंग ओनली ट्रान्झिशनल मोशन. त्यामध्ये काय फक्त आपलं ट्रान्झिशनल मोशन आहे, फक्त ट्रान्झिशनल एनर्जी अलॉंग द डायरेक्शन ऑफ कोलिजन. कुठल्या डायरेक्शनला, कोलिजनच्या डायरेक्शनला. येस, पण इथं काय होईल सांगितलं बघा, बट लार्ज कॉम्प्लेक्स मॉलिक्यूल परफॉर्म रोटेशनल अँड व्हायब्रेशनल मोशन इन ॲडिशन टू द ट्रान्झिशनल मोशन. ओके, त्यांनी सिम्पल सांगितलंय की जे काय मोठ्या प्रमाणामधले कॉम्प्लेक्स मॉलिक्यूल असतात त्यामध्ये रोटेशनल मोशन तर ट्रान्झिशनल मोशन पण असणारे, रोटेशनल मोशन पण असणारे आणि
व्हायब्रेशनल मोशन्स पण असणार आहेत, बरोबर ना. मग ते एक डिफिकल्ट होईल की कशा पद्धतीने याला आपण कॅल्क्युलेट करू शकतो. आता इथे तेच सांगितलं बघा, द एनर्जी सप्लाइड टू द मॉलिक्यूल इज डिस्ट्रीब्युटेड अमॉंग धीस 3 मोड्स ऑफ मोशन. ओके, म्हणजे ट्रान्झिशन मोशनमध्ये एनर्जी गेली, व्हायब्रेशनल मोशनमध्ये एनर्जी गेली आणि रोटेशनल मोशनमध्ये एनर्जी निघून गेली. देअर फॉर द ॲक्च्युअल ट्रान्झिशनल एनर्जी इज लेस दॅन इन द ॲब्सेन्स ऑफ रोटेशनल अँड व्हायब्रेशनल मोशन. ओके, म्हणजे इथं काय सांगितलं, ॲक्च्युअल ट्रान्झिशनल एनर्जी जी इथे काय ते तुमच्यावाली कमी असणार आहे. ओके, पुढे काय सांगितलं बघा, केमिकल रिएक्शन इन्व्हॉल्व the rearrangement of the atom and a bond of a reactant molecule to form the activated complex which is then break up to form the product molecule. ओके, मग इथं जो पण ॲक्टिवेटेड कॉम्प्लेक्स बनणार आहे तो ॲक्टिवेटेड कॉम्प्लेक्स काय होणार आहे, तो ब्रेक होणार आणि त्या ॲक्टिवेटेड कॉम्प्लेक्सच्या ब्रेक झाल्यामुळे आपल्याला काय भेटणार आहे, प्रोडक्ट मॉलिक्यूल. काय भेटणार आहे, प्रोडक्ट मॉलिक्यूल भेटणार. दिस रिअरेंजमेंट रिक्वायर ओनली अ ट्रान्झिशनल एनर्जी. आणि जर ही रिअरेंजमेंट आपल्याला करायची असेल तर त्याला फक्त आणि फक्त काय गरजेचं आहे, ट्रान्झिशनल एनर्जी गरजेचं आहे. Further, temperature is a measure of the transitional energy of the reaction system. All these agreements indicate that the experimental determined rate is less than that the theoretically calculated value. Okay, मग इथे सांगितलं की एक्सपेरिमेंटरी डिटरमाइंड रेट जो आहे तो कमी काय आहे. ओके, यस. पुढे काय सांगितलं बघा, आता पुढे काय सांगितलं बघा, सी पॉईंट काय दिलाय, ऑल कोल्युजन डू नॉट रिझल्ट इन अ केमिकल रिॲक्शन. आपल्याला माहिती आहे कोल्युजन जे आहेत त्या प्रत्येक कोल्युजनचं जी आहे रिझल्ट त्याचं केमिकल रिॲक्शन रिझल्ट नाही होऊ शकत, कारण की आपण बघितलं इफेक्टिव्ह कोल्युजन असणं फार गरजेचं. ओके, इफेक्टिव्ह कोल्युजन असणं फार गरजेचं. ठीक आहे, आता इथे दिले बघा, ओनली इफेक्टिव्ह कोल्युजन इन विच द रिॲक्टंट मॉलिक्यूल आर राईज टू द ॲक्टिवेशन एनर्जी लेवल आर फ्रुटफुल इन द फॉर्मिंग प्रोडक्ट. ओके, म्हणजे जे पण कोल्युजन होत आहेत, ओके, त्यामध्ये इफेक्टिव्ह कोल्युजन आहे आणि ते रिॲक्टंट मॉलिक्यूलची ॲक्टिवेशन एनर्जी काय करतात, वाढवत आहेत. ओके, आणि त्याच्यामुळे आपल्याला काय भेटणार आहे, एक नवीन प्रोडक्ट भेटणार आहे. हेन्स द रेट इज अ प्रोपोर्शनल टू द इफेक्टिव्ह कोल्युजन. ओके, त्यामुळे तुमचा आपला जो काय रेट ऑफ रिॲक्शन आहे तो कशावर डिपेंड असणार आहे, तो इट इज डिपेंड ऑन द रेट ऑफ इफेक्टिव्ह कोल्युजन. ओके, ॲज अगेन्स्ट द अझम्पशन ऑफ अ कोल्युजन थेअरी दॅट द रेट डिपेंड ऑन द टोटल नंबर ऑफ कोल्युजन. ओके, पण हे पण काय सांगितलं की एक अझम्पशन आहे ना, that is the one of the assumption of a collision theory, that is the rates depend on the total number of collision. Okay, second point काय दिलं बघा, फास्ट रिॲक्शन. जो रिॲक्शनचा आपण आता अभ्यास केला, आता आपण बघूया फास्ट रिॲक्शन. त्याने काय सांगितलं बघा, फास्ट रिॲक्शन इन विच एक्सपेरिमेंटली डिटरमाइन रेट इज अ मच हायर ॲज कम्पेअर टू द रेट कॅल्क्युलेटेड बाय युझिंग कोल्युजन. ओके, म्हणजे त्याने काय सांगितलं बघा, फास्ट रिॲक्शन म्हणजे काय होणार, एक्सपेरिमेंटली डिटरमाइंड रेट जो आहे तो जास्त असणार आहे आपल्याला कॅल्क्युलेटेड रेटपेक्षा. ओके, पुढे काय सांगितलं बघा, फास्ट रिॲक्शन आर एक्सप्लेन बाय टेकिंग हेल्प ऑफ क्वांटम मेकॅनिक्सच्या मदतीने आपण फास्ट रिॲक्शनचा स्टडी करू शकतो. इन क्वांटम मेकॅनिक्स द इलेक्ट्रॉन इज रिगार्डेड ॲज अ क्लाउड ऑफ निगेटिव्ह चार्ज. द ट्रान्सफर ऑफ इलेक्ट्रॉन बिटवीन द रिॲक्टंट मॉलिक्यूल अँड सबसिक्वेंट बॉन्ड फॉर्मेशन इज अ पॉसिबल इवन इफ द मॉलिक्यूल इज डू नॉट प्रेझेंट द एनर्जी ऑफ ॲक्टिव्हिटी. ओके, म्हणजे त्याने काय सांगितलं बघा, जर एखादा मॉलिक्यूल आहे आणि त्यामध्ये जरी एनर्जी ऑफ ॲक्टिवेशन नाही आहे पण त्याचा फिरण्याचा स्पीड जो आहे काय सांगितलं इथं, निगेटिव्ह चार्ज. काय सांगितलं बघा इथं, द ट्रान्सफर ऑफ इलेक्ट्रॉन बिटवीन द रिॲक्टंट मॉलिक्यूल अँड अ सबसिक्वेंट बॉन्ड फॉर्मेशन इज पॉसिबल इवन इफ अ मॉलिक्यूल डू नॉट possess the energy of activation. Thus, a chemical reaction can occur even if the molecule are less energetic. ओके, म्हणजे कमी एनर्जेटिक जरी असेल तरी त्याची केमिकल एनर्जी काय घडून येऊ शकते. अनलाइक द नॉर्मल रिॲक्शन, द फास्ट रिॲक्शन टेक्स प्लेस बाय काय दिले बघा, piercing the energy barrier. ओके, पुढे काय दिलंय, EA म्हणजे काय, आपल्या एनर्जी ऑफ ॲक्टिवेशन रॅदर दॅन द ओव्हरकमिंग इट. यस, दिस piercing इज कॉल्ड द टनलिंग इफेक्ट. मग यालाच काय बनणार आपण, टनलिंग इफेक्ट बनणार. दिस मेकॅनिझम इज इन अ डायरेक्ट कॉन्ट्रास्ट टू द अझम्पशन ऑफ द कोलिजन थेअरी दॅट मॉलिक्यूल विथ द एनर्जी लेस दॅन द एनर्जी ऑफ ॲक्टिवेशन कॅन नॉट अंडरगो रिॲक्शन रेट्स आफ्टर द कोलिजन. ओके, म्हणजे हे काय जे आपल्याला अझम्पशन दिलं होतं की ज्याला ॲक्टिवेशन एनर्जी जास्त असली पाहिजे आणि त्याच मॉलिक्यूलमध्ये आपल्याला रिॲक्शन घडून येईल, तर हे इथं काहीतरी चुकीचं आहे असं इथं या पॉईंटमध्ये आपल्याला दिसतं. ओके, मग पुढे काय सांगितलं बघा, टू कन्क्लूड द अबोव मेन्शन ड्रॉबॅक्स इंडिकेट द इनएबिलिटी ऑफ द कोलिजन थेअरी टू एक्सप्लेन द रिॲक्शन रेट ऑफ ऑल रिॲक्शन पर्टिक्युलरली दोज इन्व्हॉल्विंग लार्ज मॉलिक्यूल. ओके, लार्ज मॉलिक्यूलच्या रिॲक्शन रेट ते एक्सप्लेन करू शकत नाही. द ॲक्टिवेटेड कॉम्प्लेक्स थेअरी, म्हणजे आपल्याला दुसऱ्या थेअरीची गरज पडेल ती म्हणजे द ॲक्टिवेटेड कॉम्प्लेक्स थेअरी ऑफ रिॲक्शन रेट बेस्ड ऑन द थर्मोडायनॅमिकल concept was the next attempt to explain the reaction rate of a chemical
रिॲक्शन. ओके, आता हा जो आहे सेकंड थेरी दॅट इज अ ॲक्टिवेटेड कॉम्प्लेक्स थेरी, हे आपण आता पुढच्या लेक्चरमध्ये बघूया. ओके, इथं थांबू आपण या लेक्चरमध्ये.